हे संपणारं नाही, हे मारुतीचं शेपूट आहे. एक झालं का एक झालं का एक झालं का एक तर हा ग्रस्ताला काही कळत नाही, कायद्याचं कळत नाही, काही नियमाचं कळत नाही, काही कळत नाही. आणि आता बस सगळे रस्ते बंद करा, गाव बंद करा. आता निवडणुका सुरू होतील या खासदारांच्या, लोकसभेच्या. साहजिकच मिटिंग घेणार, लोक फिरणार, त्यांना बंदी करणार. आणि दुसरं म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांना उपोषणाला बसवायचं. काय मूर्खपण आहे? वयस्कर लोक, कुणाला काय व्याधी असतं, कुणाला काय व्याधी असते, आणि त्यातून जर ते उपोषणाला बसले आणि त्यांचे काही ऑर्गन्स जे आहेत 1-2 दिवसात जर फेल झाले तर हा काय करणार? त्यामुळे माझी संपूर्ण राज्यातील सगळ्या लोकांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टी नियमाने हळूहळू होत आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. या ग्रस्ताकडे लक्ष द्यायचं काही कारण नाही. तो कधी थांबणार नाही. प्रसिद्धीची नशा याला खूप चढलेली आहे, त्यामुळे सारखी त्याला प्रसिद्धी हवी असते.